नमस्कार. ज्योतिष साक्षर मोहीमला आपला पाठिंबा द्यावा आणि भारताचे अमूल्य शास्त्रांचा मूळ गाभा प्रचार अभियानात शामिल व्हा. लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर करा. नमस्कार. फाउंडेशन परिवार. प्रत्यक्ष भाव बलशाली व प्रत्येक स्थानचे शुभ फळ मिळविण्यासाठी शास्त्रोक्त, पुराणनोक्त, साधे पण लाईफ चेंजिंग रिझल्ट्स देणारे सरळ उपाय जाणून घ्या आणि प्रत्येक स्थानाचं महत्त्व आणि रहस्य उलगडणारे भाष्य श्री सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनातून. नमस्कार. मी सुहास वसंत जोशी तथास्तु चॅनलमध्ये आपलं पुनश्च स्वागत करतो. राशी मालिकेतल्या ज्या 12 राशी आहेत त्यांच्यातल्या एनर्जी, त्यांच्यातली असलेली प्रत्येक राशीची विशेषता हे बघण्याच्या आधी, त्याच्यावर प्रकाश टाकण्याच्या आधी आपले जे ऋषीमुनी होते ज्यांनी या शास्त्राचं निर्माण केला, तर त्यांचा अभ्यास कुठल्या लेवलचा होता, किती डीप तो अभ्यास होता याचं एक तुम्हाला प्रचिती येण्यासाठी कदाचित तुम्ही ही जे मी आता सांगणार आहे हे तुम्ही ऐकलं असेल, तर तो थोडासा भाग तुम्ही समजून घेतलात तर तुम्हाला कळेल की हा किती हाय लेवलला, डीप लेवलला अभ्यास करून मग या शास्त्राची निर्मिती झाली. आज जी ग्रहमालिका, राशीमालिका आहे, तर ह्याच्यामध्ये पहिलं तर ग्रह काय आज ज्योतिषशास्त्रात सांगतात हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. सूर्य म्हणजे राजा, चंद्र म्हणजे राणी, बुध म्हणजे राजकुमार, शुक्र म्हणजे राजकुमारी, मंगळ म्हणजे सेनापती, गुरु म्हणजे महामंत्री आणि शनी म्हणजे प्रजा, जनता. तर आता जेव्हा तुम्ही या ग्रहांचं जे मी उपरोधात्मक तुम्हाला प्रतिनिधित्व सांगितलं आणि जेव्हा तुम्ही राशी मालिका बघाल 12 राशींची, तर राजा राणी सूर्य आणि चंद्र, तर कर्क आणि सिंह हे दोन्ही मध्य भागात येतात 4 आणि 5 नंबरला. त्याच्यानंतर राजकुमार बुध, तर दोन्ही बाजूला या राजा राणींच्या मिथुन आणि कन्या हे 3 आणि 6. त्यानंतर शुक्राच्या राजकुमारी तुळा आणि वृषभ. याच्यानंतर सेनापती मेष आणि वृश्चिक, महामंत्री धनु आणि मीन, आणि मग प्रजा, जनता म्हणजे शनी, मकर आणि कुंभ. तर या पद्धतीने एवढा अभ्यास डीपमध्ये जाऊन मग या राशी मालिकेची पण निर्मिती झाली आहे. तर त्या ऋषी, त्या मुनी ज्यांनी या शास्त्राला आज निर्माण केलं आणि आपल्यासाठी आज एक दिव्य शास्त्र, जेव्हा कुठली व्यक्ती कुठल्याही अडचणीत आहे, कुठलाही त्याला मार्ग सापडत नाही आहे, त्या वेळेसाठी या दिव्य ज्योतिषची त्यांनी ही निर्मिती केली. राशीचक्रातील पहिली रास मेष रास. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, तत्व अग्नितत्व आहे, याचं चिन्ह मेंढा आहे आणि याचं संदर्भित प्राणी हा घोडा आहे. राशीचक्रातील ही पहिली रास असल्यामुळे या राशीपासून जीवनाची सुरुवात होते. जीवनाची सुरुवात जेव्हा एखादी व्यक्ती जन्म घेतो, बाळ जन्माला येतं, तर तो एक स्ट्रगलिंग पिरियड असतो आणि त्यातून जन्म होतो. त्यामुळे मेषरास हे आयुष्यातल्या स्ट्रगलला दाखवते. मेषरास प्रामुख्याने अहंकाराला दर्शवते, मीपणाला दर्शवते, क्रोध, राग, अँगर या गोष्टी मेष राशीचे प्रमुख गुण पण आहेत. कारण याच राग आणि ॲग्रेशनमुळे तो त्याच्या प्रत्येक कार्यात पुढे असतो आणि याच रागामुळे स्वतःचा तो नाश. मेष राशीचं जे चिन्ह आहे मेंढा, तर ज्याप्रमाणे आपण बघतो की मेंढा धडक मारत असतो कुठेही बेधडक, तसंच या राशीचं ज्याच्या जातकावर आधिपत्य आहे जास्ती, तर ती व्यक्ती देखील आयुष्यामध्ये बेधडक धडका मारण्यामध्ये खूपच पुढे असते. मेष रास ही प्रथम रास आहे, तर प्रथम भावावर याचं आधिपत्य आहे. त्यामुळे व्यक्तीचं नाव, नेम, फेम, पद, प्रतिष्ठा ही माणसाला किती मिळणार आहे हे मेष राशीवर अवलंबून आहे. मेष राशीतले जे अहंकाराचा जो एक अवगुण आहे
तो त्यांनी त्यागला, मीपणा त्यांनी त्यागला, तर आयुष्यामध्ये ते एक मोठे लीडर बनू शकतात, मोठी टीमला लीड करू शकतात आणि पाहिजे ते ध्येय ते आयुष्यामध्ये. या ऋषीचा दैवत हनुमान आहे. हनुमान उपासना या व्यक्तींना मेष राशीसाठी, मेष राशीची शुभफळं मिळवण्यासाठी हनुमानाची उपासना खूपच शुभ फलदायी ठरते. मेषरास आपल्या शरीरामध्ये आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व दाखवतेच, पण आपलं स्कल, आपला माथा, आपलं कपाळ या गोष्टी मेष राशीवरून आपल्याला बघता येतात. मेष राशीवरून आपल्या व्यक्तीला, जातकाची हेल्थ कशी राहणार आहे ओव्हरऑल लाईफमध्ये हे देखील आपल्याला बघता येतं. त्याला कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात हे देखील आपल्याला कळतं. मंगळ हा सेनापती ग्रहाची ही मूळ त्रिकोण राशी आहे, त्यामुळे या राशीमध्ये पूर्ण ॲक्शन आहे. या राशीचे व्यक्ती, तुम्ही ज्यांचं आधिपत्य मेष राशीचं प्रामुख्याने ज्या व्यक्तीवर आहे, ते पूर्ण 24/7 ॲक्शन मोडमध्येच राहणारे आपल्याला दिसतात. या राशीला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी, शुभफळं मिळवण्यासाठी तुम्ही स्पोर्ट्स, तुम्ही कुठलेही लहानपणी जे आपण स्पोर्ट्स खेळायचो तर ते तुम्ही पूर्ण आयुष्यभर त्याला कंटिन्यू करा. तुम्ही एक्सरसाइज, जिमला जाणं या गोष्टींनी, स्पोर्ट्स खेळण्याने तुमचे 100% मेष राशीची शुभफळं तुम्ही मिळवू शकता. राशीचक्रातील दुसरी रास वृषभ रास. राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. राशीचं चिन्ह बैल आहे. राशीचं तत्व पृथ्वी तत्व आहे. या राशीचं जे चिन्ह आहे बैल, तर बैल हे आधीच्या काळी ज्या व्यक्ती, ज्या घराच्या पुढे बांधलेला असायचा, म्हणजे ते एक धनी व्यक्तीचं घर आहे. तर ही रासच मुळात धनाला दाखवते, कुटुंबाला दाखवते. तर आणि बैलचा अजून एक गुण म्हणजे तो काम करायला कधीच मागे नाही सरत. तशीच वृषभ राशीचं आधिपत्य असलेली व्यक्ती ही कायम कामामध्ये पूर्ण जोमाने काम करणारी व्यक्ती असते. ही एक त्यांची ठळक वैशिष्ट्यामधली एक गोष्ट आहे की कुठल्याही कामात ते पूर्ण जोमाने स्वतःला झोकून देतात. वृषभ रास ही व्यक्तीच्या वाणीला देखील दर्शवते. ही धनाला दर्शवणारी रास असल्यामुळे ज्याही कुंडलीतल्या कुठल्या ज्या भावात वृषभ रास आली आहे, तिथून व्यक्तीला धन मिळण्याची मुख्य स्तोत्र ते स्थान बनू शकतं. हे देखील आपल्याला वृषभ राशीवरून बघता येतं. व्यक्तीला एकूणच सुख समृद्धी किती आहे, कौटुंबिक सुख किती आहे, त्याची वाणी कशी आहे, त्याचा बँक बॅलन्स किती असू शकतो, त्याच्याकडे दागिने, ज्वेलरी या गोष्टी किती साठवणूक त्याची करू शकतोय, त्याच्याकडे प्रॉपर्टीचा लाभ त्याला किती आहे, त्याच्या पूर्वजांकडून त्याला किती प्रॉपर्टी मिळू शकते, या सर्व गोष्टी आपल्याला वृषभ राशीवरून बघता येतात. वृषभ राशीचं दैवत जे शुक्र ग्रह आहे आणि शुक्र ग्रहाचं दैवत महालक्ष्मी माता आहे. तर महालक्ष्मी मातेची उपासना रोज सकाळी दही साखर खाऊन देखील आपण या शुक्र ग्रहाची, वृषभ राशीची शुभफळ आपण मिळवू शकतो. वृषभ राशीसाठी ब्युटी, कॉस्मेटिक, बँकिंग, फूड, ट्रॅव्हल या रिलेटमध्ये त्यांची कारकीर्द आपल्याला उत्तम होताना दिसते. वृषभ राशीची शुभफळं मिळवण्यासाठी गायची सेवा हे खूपच आपल्याला लाभदायी ठरू शकतं. राशीचक्रातील तिसरी रास, तृतीय रास मिथुन रास. राशी स्वामी बुध ग्रह, राशी देवता विष्णुदेव, तत्व वायू तत्व. ही राशी कुंडलीतली तृतीय रास आहे. तर या राशीमध्ये आपल्याला जे तृतीय स्थानात आपण गुण बघितले, तर ते गुण घेऊन ही मिथुन रास आपल्या कुंडलीत जिथेही विराजमान होते, तर याच्यामध्ये तृतीय स्थानाचे गुण आपल्याला दिसून येतात. हे मुख्यतः कम्युनिकेशनची रास आहे. त्यामुळे सेल्स, मार्केटिंग
या क्षेत्रातली लोक आपल्याला मिथुन राशीचे अग्रसर दिसून येतात. गॅझेट्स, मोबाईल, इंटरनेट या सर्व गोष्टी मिथुन राशीच्या अंडर येतात. त्यामुळे ही लोक इंटरनेट आणि या गोष्टींमध्ये भरपूर नॉलेजेबल आपोआपच हे लोक असतात. याच्यासाठी वेगळं शिक्षण त्यांना घेण्याची गरज नाही पडत. मिथुन राशीचं चिन्ह जुळी मुलं आहेत. तर जुळी मुलं म्हणजे दोन व्यक्तिमत्व आहेत. तर द्विस्वभाव ही राशी आहे. एकाच वेळी डोक्यात दोन गोष्टी चालणं, दोन कार्य करणं, दोन जॉब करणं, दोन व्यवसाय करणं, या गोष्टी आपल्याला मिथुन राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येते. खांदे, हात या गोष्टी मिथुन राशी दर्शवते. आपल्याला पोस्ट ऑफिस, पोस्टमॅन, कुरिअर बॉय, प्लेग्राऊंड, गार्डन या गोष्टी देखील मिथुन रास आपल्याला दर्शवते. या राशीची लोक आपल्याला जिज्ञासू, बुद्धिवान आणि वाक्पटू असलेले दिसून येतात. प्रवचन, कन्सल्टेशन या गोष्टी देखील मिथुन राशीच्या एक जमेच्या बाजू आहेत. पोपट आणि माकड या प्राण्यांशी ही रास निगडीत आहे. तर पक्ष्यांची सेवा करून आपल्याला मिथुन राशीची शुभफळं घेता येतात. या राशीचं अजून एक मुख्य जातकाचे सिबलिंग्स, जातकाचे जे भावंड आहेत, हे काय लेवलला कामं करतायत, कार्य करतायत, त्यांच्याशी जातकाचे संबंध कसे आहेत हे देखील आपल्याला मिथुन रास दाखवतो. मिथुन राशीचं दैवत विष्णू आहे. तर विष्णू उपासना, विष्णूचे मंत्र या गोष्टींनी आपल्याला मिथुन राशीची शुभफळं घेता येतात. आपल्याला हिरवे मूग पाण्यामध्ये भिजत रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना आपण ते खाऊ घालून मिथुन राशीची सर्व शुभफळं आपण घेऊ शकतो. राशी मालिकेतील चौथी रास कर्क रास. राशी स्वामी चंद्रदेव आहेत. राशीचं तत्व जलतत्व आहे. याचं चिन्ह राशीचं खेकडा आहे. तर खेकडा हे जे चिन्ह आहे, तर खेकडा पाण्यातही राहतो, जमिनीतही राहतो आणि पूर्ण कुटुंबाबरोबर तो फिरत असतो एक साथ घेऊन. तर हे कुटुंब वत्सल लोक असतात. संपूर्ण कुटुंबाला एकत्रपणे घेऊन चालणारी ही लोक असतात. आज मुळात चौथं घर कुंडलीमध्ये जे आपण 12 भाव बघितले, तर जो चौथा भाव आहे तो आपल्याला सुखाला दर्शवतो आपल्या. तर कर्क रास आपल्या कुंडलीमध्ये ज्याही स्थानात जाऊन विराजमान होते, तिथून माणसाच्या आयुष्यात सुख येणार हे आपल्याला कर्क राशीवरून अंदाज लावता येतो. चतुर्थ स्थान जसं मातेचं आहे, तर कर्क राशी आपल्या मातेला दर्शवते. मातेचा स्वभाव कसा असेल, माता कशी असेल, मातेचं आयुष्य कसं असेल हे आपल्याला कर्क राशीवरून बघता येतं. या राशीचं स्वामित्व चंद्रदेवाकडे आहे. चंद्र शंकराच्या डोक्यावर आहे. त्यामुळे शंकराची उपासना करून आपण कर्क राशीची संपूर्ण शुभफळं मिळवू शकतो. चंद्राचं आधिपत्य असलेली ही कर्क रास, ज्याप्रमाणे चंद्र रोज आपला आकार बदलतो, तसेच यांचे देखील रोजचे मूड स्विंग्स वेगळे असतात. रोजच आपण त्या व्यक्तीला गृहीत पकडू नाही शकत. आज त्याचा वेगळा मूड आहे, उद्या वेगळा मूड आहे. तर मूड स्विंग्स हे एक कर्क राशीची एक वेगळी विशेषता आहे. कर्क राशीमध्ये आपल्याला प्रॉपर्टी व्यक्तीला किती भेटेल, राहतं घर त्याचं कसं असेल, त्याला देशाबद्दलचा अभिमान, देशाबद्दलची ओढ किती आहे हे आपल्याला कर्क राशीवरून बघता येतं. कर्क रास स्थान परिवर्तनाला दाखवते. कर्क रास ही फूड रिलेटेड जे व्यापार आहेत, गोष्टी आहेत, इंडस्ट्रीज आहेत, ट्रॅव्हल इंडस्ट्री आहे, लिक्विड रिलेटेड किंवा जल रिलेटेडचे जे इंडस्ट्रीज आहेत, तिथे आपल्याला कर्क राशीची लोक अग्रसर आपल्याला दिसतात. आज लिक्विड कॅश माणसाकडे किती असू शकते हे देखील आपल्याला कर्क राशी दाखवते.
चंद्र ज्याप्रमाणे गतिमान असतो 9 ग्रहांमध्ये सर्वात फास्ट तो एक राशी 2.25 दिवसात पूर्ण करतो आणि राशी परिवर्तन करतो, त्याचप्रमाणे या राशीचं अधिपत्य असलेली लोक आपल्याला गतिमान दिसतात आणि ते भरपूर इमोशनल देखील असतात. कर्क रास चेंज ला दर्शवते, तर या राशीचं अधिपत्य असलेली लोक आपल्याला कुठलाही नवीन निर्माण करण्यासाठी जुने रूढिवाद, जुने विचार यांचा त्याग करून नवीन गोष्ट घडवण्यामध्ये त्या नेहमी आपल्याला अग्रेसर दिसतात. राशीचक्रातील 5वी रास सिंह रास. राशी स्वामी सूर्यदेव आहे. राशीचं चिन्ह सिंह आहे. राशीचं तत्व अग्नी आहे. तर सिंह हे जे चिन्ह आहे हा जंगलातला राजा म्हणून आपण याला ओळखतो आणि सूर्यदेव हा ब्रह्मांडाचा राजा आहे. तर 2 राजा जिथे प्रतिनिधित्व करतायत, तर अशी ही सत्ता गाजवणारी आणि राजांची रास. आज लीडर्स, पॉलिटिक्स, गव्हर्नमेंट, हायर ऑथॉरिटी, मोठे सरकारचे अधिकारी हे सर्व लोक आपल्याला या राशीच्या अधिपत्यामध्ये अग्रेसर दिसतात. हार्ट, पोटाचा काही भाग, स्मॉल इंटेस्टाईन, नाभी या गोष्टी आपण या सिंह राशीवरून बघू शकतो. सिंह राशीची शुभफळ मिळवण्यासाठी सूर्य उपासना, सूर्याला रोज सकाळी अर्घ्य देणं आणि सूर्यमंत्राचा जाप या गोष्टींनी आपण सूर्यची शुभफळ या सिंह राशीची संपूर्ण शुभता आपण मिळवू शकतो. राशी मालिकेतील 6वी रास कन्या रास. राशी स्वामी बुधग्रह आहे. तत्व पृथ्वी तत्व आहे. याचं चिन्ह एक मुलगी एक झाड हातात घेऊन उभी आहे. तर ज्याप्रमाणे हे चिन्ह आहे, तर निसर्गाला काहीतरी देण्याची इच्छुक ती मुलगी आपल्याला दिसते. तर त्याचप्रमाणे या राशीची लोक सतत काही ना काही द्यायचं यांची भावना असते. आपल्या जवळच्या लोकांना नेहमी हे मदतीत पुढे असतात. आज लेटिकेशन हे एक प्रामुख्याने आपल्याला कन्या रास दाखवते. प्रारब्धाची ही षष्ठ रास ही प्रारब्धाला देखील दाखवते. आज एरर फाइंडर ही जी लोक असतात हे दुसऱ्यांमध्ये चुका काढण्यात खूपच तरबेज असतात. याचा राशी स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रहाचा देवता विष्णू आहे. तर इथे आपल्याला विष्णूची उपासना ही शुभ फलदायी ठरते. आणि गायला हिरवा चारा खाऊ घालणं यांनी देखील आपण कन्या राशीची शुभफळ मिळवू शकतो. या राशीची लोक आपल्याला अकाउंट्स सेक्शनमध्ये, आपल्याला ऑडिटमध्ये हे फार अग्रेसर दिसतात. कन्या राशीचे लोक आरोग्य सेवेमध्ये देखील अग्रेसर आहेत.